हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. अजून इथेच आहे मी मम्मीकडे. मला उठून जेवण बनवायची गरज नाही लागत आता. आणि मी एवढी रेडी उगाच नाही झाली आहे, मला कुठेतरी जायचंय म्हणून मी आज रेडी झाली एवढी. ॲक्च्युली मी ना व्हिडिओ मेकअप करताना स्टार्ट करणार होती, पण मग नंतर लय घाई होती आणि लेट होत होता मला, म्हणून मी पहिला मेकअप करून घेतला आणि नंतर आता व्हिडिओ चालू केला. मी जाते पनवेलला फ्रेंडसोबत. थोडंसं काम आहे माझं. काय काम आहे ते समजेन पुढे. आताच सांगितलं तर पूर्ण व्हिडिओ तर बघणार नाही. पाहिजे नाही माझी वायर फेकून दिली. स्वतःला चार्जरला घेऊन घ्यायची वायर फेकून द्यायची, असं नाही की ज्यांना पाहिजे. बोल बोल, गप्प बस तू. तुम्ही लोकांना फक्त त्रास द्यायलाच आहे इथे. आम्हाला नाश्ता करायला वेळ मिळत नाही. तिचा परफ्यूम मी चोरी केला म्हणून ती एवढी भडकली आहे माझ्यावरती. मीठ आहे का भाजीमध्ये टाकायला? बॉटल दरवाजात पडली. सकाळी पाणी भरायला मी शोधते बॉटल आणि तिथे पडले दरवाजात. आता असं वाटतं गुड मॉर्निंग झाली. शांत नाही होत. पनवेलला जायचंय, 11 वाजता निघणार आहे आणि मला नाही माहिती पनवेलला कसं जायचं. माझी एक फ्रेंड आहे जी, तिचं गाव आहे त्याच बाजूला, मला नाव नाही आठवण येते आता. तर ती नुसती जात असते, नुसती काय पण झालं गावाला जाते. तर मी तिला घेऊन जात, चांगली फ्रेंड आहे माझी, सर्वीकडे जातो सोबतच. पैसे द्यायचे 1000 रुपये. कशाबद्दल? माझं स्मॉल परफ्यूम तू घेतलंयस वर्षाजेचा. अरे लय मस्त आहे मम्मी. तू ऑनलाईन ऑर्डर केलेला? नाही, मी जाऊन घेतलाय स्टोर मधून. म्हणून मला मोठा घ्यायचा आहे 6500चा. लाव गपचूप. 500 रुपयाचा 6500चा परफ्यूम पाहिजे बाईला. 6500चा परफ्यूम कोण घेत? ही मोनू आहे आणि तिने तिचे सॉक्स असे लपवून ठेवलेले की मम्मी घ्यायला नाही पाहिजे म्हणून. अच्छा, मम्मीचे लपवून ठेवलेले की हिला लागतात म्हणून. हे देवा, मम्मी से कोई बच सकता है क्या? आणि मम्मीचा मी हा परफ्यूम चोरी केलाय आणि त्याची हालत अशी केली आहे पावसात भिजवून. मस्त परफ्यूम आहे काय सुख. आणि पूर्ण भरलेली मी त्याची अर्धी करून टाकली आहे. बाय मॉम. होते मला. चल बाय. बाय. हस की जरा. मला लेट होतोय. लेट होतोय मग जा. तिला घ्यायचे स्केटिंग असतात ना ते. आता मी काय करते, अशी का फिरते मी गोल गोल. ऍक्च्युली मला कुर्ता घालायचा काय डिसाईड नव्हतं, पण काय नाही मग कुर्ता घालायचं डिसाईड केलं. तसं तर मी एका कामासाठी, चांगल्या कामासाठी चालले, म्हणजे पुढे ये क्या देख लिया. पुढे समजेलच मी कशासाठी पनवेलला चालली आहे. आताच मी सांगितलं तर मग व्हिडिओ कोण बघणार नाही पूर्ण, किंवा तुम्ही असे पूर्ण बॅक तर जाऊच शकतात, पण हळूहळू बघा. म्हणजे फर्स्ट टाइम आहे हे. म्हणजे मी, माझ्या डोक्यात असला काय विचार पण नव्हता की मला असं कोण बोलेन, विचारेन. मला काय माहित, आणि ते मी कधी केलं पण नाहीये. आणि हे फर्स्ट टाइम मी असं करणार आहे, तर मी कोणाला सांगितलं नाही. म्हणजे अजून कोणाला सांगितलं नाही मी विचार केला मी डायरेक्ट ना दाखवेल. कोणाला नाही सांगितलं, फक्त मम्मीला सांगितलंय आणि माझ्या फ्रेंडला सांगितलं जिला मी घेऊन जाते तिकडे.
एवढं काय मोठी गोष्ट नाही आहे, पण हे खूप छोटीशीच गोष्ट आहे, पण ही फर्स्ट टाइम मी करणार आहे, तर ती माझ्यासाठी आहे काहीतरी की फर्स्ट टाइम मी असं काहीतरी एक्सपिरियन्स करणार आहे. किंवा एक्सपिरियन्स नाही बोलू शकत, खूप मोठा वर्ड झाला हा, मला समजत नाही, कारण मला काही समजत नाही, मी ब्लँक होऊन जाते अशा ठिकाणी. मी एक्सप्रेस नाही करू शकत जास्त गोष्टी, नाही होत मला करायला. बघू आता मला जमतंय नाही जमत आहे, म्हणजे असे मला खूप सारे येत आहेत, आता आलंय असं खूप काही, हळूहळू येत आहे. बघूया. आता मला आयनिंग करायचे पहिला तर. रात्री एवढा पाऊस बापरे, मला वाटलं आज सकाळी जायचं कॅन्सल होत आहे, आणि नंतर मग आज सकाळी उठली तेवढा उजड, एवढं ऊन, वा खुशी झाली ना मला एवढं बघून. आता पण मला एवढं बरं वाटतंय की कुठे काळोख नाही झालाय, पण काय माहिती पाऊस येऊ शकतो. पनवेलला जायचंय, मी कधी गेली नाही, मी फर्स्ट टाइम चालली आहे. आता आयनिंग करते, पहिला ब्लो ड्राय मग आयनिंग, त्याच्यानी जास्त स्टे करतं. आयनिंग माझी झाली. आयनिंग पण झाली. पहिला माझी ह्याच्यापेक्षा जास्त मोठी केस होते, मी कट केले. असं नाही असू शकत, दात दिसत. जायचं आहे, लेट झालंय, आणि आता टाइमावर मला बॅग भेटत नाही. बिना बॅगची कशी जाऊ मी यार, कशी जाऊ मी बिना बॅगची. जाऊ दे, निघते, नाही भेटत तर काय करू. बिना बॅगचं कोण जातं यार, पण ठीक आहे. आणि कशी मी कधी जातच नाही, रेडीच होत नाही. चांगलं वाटत आहे, जाऊन बॅग घेऊनच येते, दुसरी बॅग घेते. बॅग शिवाय तर जमणार नाही, शेवटी घेतलीच. इयरफोन्स पण घेतले. राहिला अजून पैसे पण घेतले. काय राहिलं असेल तरी राहणार आहे. चालू झालं हे माझं उडायचं केस. हा मग काय झालं, पैसे किती वेळा पनवेलला जाते तुला माहित नाही. कशी नोट दिली आहे काय, मीडियम मध्ये प्राइस थी ना. एवढे गिफ्ट अजून एक फोटोग्राफचा आलाय, फोटोचा आलाय. इडलीचं ते शॉप आहे तिकडून आलंय. टॅटू आणि पिअर्सिंग साठी आलंय. हे केकचं आलंय. एक डॉमिनोज मधनं पण आलेला, पण मला ते फेक वाटतंय म्हणून मी रिप्लाय नाही दिला.
आणि एक कोलॅब आलाय व्हिडिओ काढायसाठी. अजून एक आलेला, त्याला नाही बोलून टाकलं. मग काय झालं? एक तासापासून छोटा आज पूरा सैटरडे को ये गया था. सॉरी मंडे सॉरी. इथून वडाला मंडे लेडीज चल. आता गर्दी असते या ट्रेनमध्ये या टायमाला. आपण रिकाम तिकडे लोक आहेत. हे टाकू की नको टाकू? कसं सांगू? मला पण तेव्हाच त्याच्यामुळे त्यानंतरच सर्व चालू झालं. पाऊस किती येतोय? पोचलो पण नाही अजून, छत्री पण नाही. एवढा पाऊस पडत होता पण तरी छत्री घेऊन आलो. मी उडीन बिडीन फेक. विचार काय करते एवढा? पाऊस आहे, आम्ही छत्री नाही आणली. आम्ही एवढा शांतपणा केलाय आणि हे रोशनीने आणलंय तर मी घेतलंय डोक्यावर. वेडी वाटते वेडी. पप्पाच आहे काय? एवढ्या पावसात कसं जाणार आम्ही? थांबलोय. एकदम कसं वाटतं रेडिओ. पनवेलला या कामासाठी आलेले. आता सांगितले मोदक. आता खरंच मोदक वाटतं. मोदकच आहे. मोदकच आहे ना तिथे. चॉकलेट चॉकलेटचा मोदक आहे. जास्त वरेटिंग कशाला सांगू? मला ब्लॉग मधून बाहेर येणार. मला ना हिने मेसेज केला होता ईशानी की आपण तू ये इथे पनवेलला, आपण कोलॅब करूया दोघं सोबत. तर मी केक शॉप मध्ये आली आहे कोलॅब करायला. या मॅडम नको मला. खा मी तर अर्धा पूर्ण मीच खाल्लाय. पूर्ण गोड गोड झालंय तोंड. दात या येल्लो लाईट मध्ये दात पण येल्लो दिसतात रे बघ. म्हणून येल्लो दिसतात दात माझे. शॉप मध्ये काय म्हणतात त्याला, कोणाला पाहिजे असेल जॉब साठी तर आहे. पोरगी पाहिजे असेल तर चांगलं काम आहे का? अरे हा ती येत नाही ना ब्लॉग मध्ये. कुठे झालं आपण? कोणत्या मॉल मध्ये? तिलाच माहित आहे. ओरियन मॉल मध्ये जातोय आता पनवेलच्या. कुठे? ईस्ट वेस्ट मध्ये काय माहिती नाही. एवढ्या नाही माहिती. ईस्ट वेस्ट नाही वाटतं पनवेल मध्ये. आहे की नाही भाई? आहे ना? नाही काय नाही. तिकडे ईस्ट आहे का? हो पूर्व तिकडे आहे. मच्छी
पूर्व पश्चिम काय असतं मी तर बोलली पण नाही ते मग समजलंच आपल्याला नाही. माहिती आहे, पूर्व बोलले ना ते बद्दल. 1 मिनिटात मी उतरून जेवून येते फक्त. कुठे जायचंय? आणि आम्ही मॉल ही चांगली वाटते. नाही चांगली वाटते, चांगली वाटते कुर्त्यावरती पण. झाली चालू. ब्लॉग काढते तू, फोटो काढ. कधी आपण भेटूया, आपण तिघी जणी कुठे फिरायला गेलो असतो ना. सिवूडला नेक्स्ट टाइम सिवूडला जाऊ. अच्छा हा वाशीला. तिथून मग तुम्हाला जवळ आहे, जास्त नाही. आधी तिला सुट्टी असेल तर. हा सोबतच सुट्टी असते. ट्यूजडेची सुट्टी. कुठे आहे तुम्ही कामाला? मी पण बँड्रा, मी पण बँड्रा. पहिल्या एकच सलांमध्ये. काय रोशनी काय बोलतोस? आणि थोडंसं घे ना आधी. कोणतं लोकेशन बोलतोस तू? आता आम्ही जरा रोशनी सोबत तिच्या एका कामासाठी अयू घुसली त्याच्यात. कामासाठी चाललोय पनवेल मध्येच. तू मला हा मी तेच होते, तू आधी सांगू नये, मग तिकडचं मला कसं काय सांग. आणि मग ती तू मला फोटो पहिला तर 4:30ची ट्रेन होती ती मिस केली. मग 5ची होती ती पण आता मिस होईल. आता 5:30ची आहे, मला वाटते ती पण मिस होणार आहे. बघूया. हा चालेल. हा मग नेक्स्ट वेळेला मी तिकडे जाऊ शकते, असं काय नाही. पण रोशनी तुला नाही वाटत तिथे महाग आहे जरा हा थोडं? आपल्या बँड्रा वगैरे साईडला थोडं ठीक आहे. हा हा ऑटो वगैरे ठीक आहे. तुला मी कॉल करते थोड्या टाइम नंतर फ्री राहा. म्हणजे मी ट्रेन कुठे जाणार आहे ते नव्हतं माहित मला. मस्त आहे, मस्त वेगळी. ट्रेनचा आता बदल आहे. किती पूर्ण सुट्टी ह्याच्यात गेली आहे. यार पण थोडेसे काम माझे झाले आणि थोडेसे काम हिचे झाले, तर त्याच्यामुळे काय वाटत नाही. चांगलं. एक आमची फ्रेंड भेटली होती तिच्याबरोबर मॉलमध्ये. मला तर घरी जायचं होतं पण ठीक आहे. आमचं घर आहे पनवेल डोक्यावरती आलंय. आणि एक तर सुट्टी संपली. आता नेक्स्ट ट्यूजडेला काय? नाही आराम. आराम नाही, सुट्टी भरायची आहे. काय होईल काय होईल. जाऊ दे. चिनी बोका दुसऱ्यांवर असं हसायचं का ट्रेन मध्ये? तू बघ तू हसते त्याने अशी तिकडे बॅग ठेवली म्हणून ना हा इथून पडला. अगं आता तू छत्रीने म्हण आपल्याला. ते बघ मी आधी ते हसते बघून हसते. हे बघ आपण कुठे आलो. हे काकांचे व्हिडिओ नाही संपत आहे. हा या काकांचे व्हिडिओ संपत त्याची झोप नाही संपत आहे. त्याला जागा नाही बसायला. हार आताशी आलाय. हार आलं बँड्रा. सकाळी हाला आता तो जाईल तर मग नंतर ब्लॉग एंड करून टाकेल. किती मोठा
अच्छा, त्याच्यामध्ये पण कमी कमी करेल. आला ना दोन्ही बाजूने, पण इथे ईस्ट आहे ना, वेस्ट मध्ये राहते भाई. हा वेस्ट आहे. हा